गेस करा, महाराष्ट्रातलं सर्वात जुनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुठे आहे? मुंबईत? पुण्यात? अजून जरा खाली जावं लागेल. इथे सोलापुरात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला 1893 मध्ये. पण त्याआधी 8 वर्षांपूर्वी सोलापूरच्या शुक्रवार पेठेत 1885 मध्ये काही लोकांनी एकत्र येत सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली. आणि हेच मंडळ सर्वात जुनं आहे असं म्हणतात. विशेष गोष्ट म्हणजे बाप्पाची ही मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली होती. म्हणजे कागदाचा लगदा, चिंचोक्याचं पीठ, कापडाचे तुकडे, बांबू यांच्या मिश्रणाने आजोबा गणपती साकार झाला होता. या मूर्तीचं विसर्जन केलं नाही. तीच मूर्ती 1990 पर्यंत पुजली गेली. पुढे 1993 मध्ये केरळच्या एका कलावंताकडून गूळ, तणस, गवस, शाळू व डिंक यांच्यापासून सध्याची मूर्ती बनवली आहे. शुक्रवार पेठेतली बरीच मंडळी स्वातंत्र्य लढ्यात सामील होती. त्यातल्याच एका स्वातंत्र्य सैनिकाला टिळक 1892 मध्ये सोलापुरात भेटले होते. आणि तेव्हा लोकमान्य टिळकांना असा उत्सव इथे साजरा केला जातो याची माहिती मिळाली. आणि याच आजोबा गणपतीकडून प्रेरणा घेऊन टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली असं म्हटलं जातं. आजही सोलापूरच्या विसर्जन मिरवणुकीत आजोबा गणपतीला प्रमुख मान असतो. एकट्या मुंबईत आज 2000 पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळ आहेत. गणेशोत्सवाचं स्वरूप खूप बदललंय. पण 144 वर्षांपासून आजपर्यंत आजोबा गणपतीचं सर्वात जुनं गणेशोत्सव मंडळ त्याच श्रद्धेने बाप्पाची सेवा करतंय. आपली खरी परंपरा